सखी सावली काव्यांजली। आई तू काय बोलली अंजली? जाऊ दे रे, मावशी जे काही बोलल्या त्या काळजीपोटी बोलत असते. बरं ते सगळं जाऊ दे, तू आता तुझं काम सुरू कर. ओके. डारडिंगडंग इंद्रायणी इंद्रायणी. अंजली छान आहे का तू? कुठली? अरे इंद्रायणीची धून आहे. इंद्रायणी? हे कोण? नवीन मालिका येते, त्यातली इंद्रायणी आहे ना, ती येते आपल्याला भेटायला. 25 मार्च पासून संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर. हे आपण नक्की बघूया आता. हो हो, आपण सगळे मिळून नक्की बघू. कधी कधी ना कारण नसताना तू उगाच हायपर होतेस. अच्छा, म्हणजे परत चूक माझीच आहे हो ना? हे बघ, हे असं असतं तुझं. तुला काही बोलायची सोयच राहिलेली नाही. अगं मला असं नव्हतं म्हणायचं. तुम्ही असं म्हणाला नाही तरी मला कळतं. नाही, बरोबर आहे तुमचं. माझीच चूक झाली. सुनेची निवड करण्यात चुकले मी. मधुरे काय बोलतेस तू? योग्य तेच बोलतेय मी. आणि रागाच्या भरात बोलत नाहीये, सिरियसली बोलतेय, विचार करून बोलतेय. ही अंजली या घरात आली लग्न करून, आणि तेव्हापासून हे सगळे प्रॉब्लेम सुरू झाले. बघा ना, त्याच्या आधी प्रीतम किती सक्सेसफुल होता. जिथं हात लावेल त्याचं सोनं करत होता तो. पण ही अंजली लग्न करून आली आणि सगळ्या घरात प्रॉब्लेम सुरू झाले. सगळं बिघडलं. त्या ताईच्या घरावर जप्ती आली. प्रीतमचा स्टुडिओ त्या परक्या लोकांनी स्वतःच्या ताब्यात घेतला. सगळं बिघडलंय. अंजलीची काकू जे काही सांगत होती तेच बरोबर होत. ही मुलगी अपशकुनी आहे. ही लग्न करून ज्याच्या घरात जाईल त्यांच्या घरात फक्त आणि फक्त प्रॉब्लेम्सच होती. त्यांनी सांगितलं होतं, पण मी त्यावेळी दुर्लक्ष केलं ह्याकडे आणि खूप मोठी चूक केली. बास मधुरे, बास. अंजली बद्दल आणखी एकही शब्द मी ऐकून घेणार नाही. हं? अंजली अपशकुनी नाहीये, आपल्या घरातली भाग्यलक्ष्मी आहे, हे लक्षात ठेव. प्रीतमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती त्याच्या मागे खंबीरपणे उभी असते, त्याची काळजी घेते आणि पुढे त्याची काळजी घेत राहील. मला इतकंच म्हणायचंय मधुरे, की डोक्यामध्ये नको ते विचार भरून घेऊ नकोस. नको ते विचार करत नाहीये, योग्य तोच विचार करतेय मी. ठीक आहे, तुम्हाला फार पुळका आहे ना हो अंजलीचा. मला सांगा, आतापर्यंत तिने काय केलंय असं वेगळं? काय खास केलंय? काय ग्रेट केलंय? ना प्रीतमसाठी ना या घरासाठी काय केलंय तिने? सांगा मला. मी घरासाठी काहीच केलेलं नाहीये असं म्हणत होती आई. बस पुन्हा एकदा माझा अपमान झाला आणि मला घरातून बाहेर काढलं गेलं. तू म्हणत होतीस ते खरंय. काव्या त्या घराची मालकीण होऊन बसली. विश्वरे, मी इतके दिवस तुला हेच समजवायचा प्रयत्न करत होते. फायनली आता तुला पटलं. मी हरलोय श्रेष्ठ. माझ्या हातात आता काहीच उरलेलं नाहीये. तू असं का म्हणतोस? मी आहे ना, आपलं बाळ आहे. मी कायम तुला साथ दे. काव्यासारखं मी तुला माझ्यापासून कधीच नाही तोडणार. काव्याने जी वेळ आणली ना तुझ्यावर, आता तू सुद्धा तिला धडा शिकवायला हवा. फार उंच उडतीये ना ती. तिला जमिनीवर आणल्याशिवाय तिची मस्ती, तिचा ऍटिट्यूड कमी होणार नाहीये. अरे तुझा इन्सल्ट माझाही इन्सल्ट आहे ना. मी काव्याला तिची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे. करशील ना मला मदत?